हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती कुराडे पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट 2023 अंतर्गत पॉलिटिकल सायन्समधील जे की युनिट 10 आहे की मागील काही सेशनपासून आपण चालू केलेलं आहे त्यामधील महत्त्वाचा पॉईंट आहे गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी इन इंडिया. त्यामधील गव्हर्नन्स जे की सुशासन म्हटलं जातं किंवा त्याला शासन म्हटलं जातं ते आज आपण प्रिपरेशन थ्रू MCQ पाहणार आहोत. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. तर महाराष्ट्र सेट पेपर 2 याकरिता या कम्प्लीट कोर्समध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स अँड लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करू. त्याच पद्धतीने फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील. त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपल्याला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. तसेच फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील आपल्याला अवेलेबल होतील आणि सॉल्व प्रिव्हियस इयर्स विथ सोल्युशन ही आपल्याला भेटणार आहेत. सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला भेटणार आहे. त्याकरिता आपण खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. पॉलिटिकल सायन्सची ही कम्प्लिटली नवीन बॅच आहे. त्याचं फी स्ट्रक्चर आहे, फी आहे 10,000 रुपये. तुमच्यासाठी 40% डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 6,000 रुपये. या 6,000 रुपयामध्ये आपल्याला पेपर सेकंड प्लस पेपर फर्स्ट दोन्ही करता येणार आहेत. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पेपर फर्स्ट सेकंडसाठी ॲडमिशन घ्याल, पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घ्याल, तेव्हा त्यासोबत तुम्हाला पेपर फर्स्टही अगदी मोफत करता येणार आहे. म्हणजे गेट पेपर फर्स्ट कम्प्लीट कोर्स फ्री विथ पेपर सेकंड. ठीक आहे. तर हा आहे आपला पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस जो की आपण प्रत्येक सेशनमध्ये पाहत आहोत. त्यापैकी जे काही युनिट 10 आहे त्यामध्ये गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी आहे. त्यामध्ये जे गव्हर्नन्स आहे तो आपण आज टॉपिक घेणार आहोत. युनिट 10 गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी इन इंडिया. त्यामध्ये गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स अँड डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स, रोल ऑफ स्टेट, सिव्हिल सोसायटी अँड इंडिव्हिज्युअल हे आज आपण पाहणार आहोत. म्हणजे शासन, सुशासन, लोकशाही शासन, राज्य, नागरी समाज आणि व्यक्तींची नेमकी भूमिका काय, त्यावरती कसे क्वेश्चन येईल ते आता आपण पाहणार आहोत. त्यापैकी गुड गव्हर्नन्स हा जो पॉईंट आहे ह्याच्यावरती आतापर्यंत जास्त वेळा क्वेश्चन आलेले आपल्याला दिसून येतात. तसेच रोल ऑफ स्टेटवरतीही जास्त वेळा क्वेश्चन आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्यावरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. तर आजच्या सेशनमधला पहिला प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक इज नॉट ऑफ अ गव्हर्नन्स. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे शासनाचे नाहीये. अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, रूल ऑफ लॉ अँड रेड टॅपिझम. म्हणजे खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य आहे की ते शासनाचे नाही, जो की आपल्याला हा नेहमी प्रश्न नाही म्हणजे महाराष्ट्र स्टेट एक्झामसाठी आपल्याला विचारण्यात येतो. जबाबदारी असेल, पारदर्शकता असेल किंवा कायद्याचे असेल किंवा रेड टॅपिझम ह्याचा अर्थ भ्रष्टाचार रिलेटेड होतो, जी की त्याचं वैशिष्ट्य नाहीये. म्हणून याचा आन्सर आहे डी, जे की वैशिष्ट्यामध्ये जबाबदारी, पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य यांचा समावेश होतो. तर नेमकं काय आहे तर the characteristic of good governance in recent time, the use of the term good governance has come into value increasing because of the studies of many developing countries related to the development and maintaining governance in governance. Okay, म्हणजे basically developing nations coming with new approaches and methodologies then bring changes in developmental activities, making better governance processing which helps government to achieve its target and term of development, either political, social, economical, societal, and the functioning of the administration at various level. Then the characteristic of good governance has been given by many international organizations and scholars. These eight most important features are given by are discussed in follow. Then what is that? There is a participation, the rule of law, transparency, responsiveness, conscious oriented, equity and inclusiveness, effectiveness and infinite accountability. जे की कॅरेक्टरिस्टिक हे कशाचे आहेत तर गुड गव्हर्नन्स म्हणजे सहभाग असला पाहिजे, कायद्याचे राज्य असले पाहिजे, ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, जबाबदारीचं तत्व असलं पाहिजे, कॉन्सिक्वेन्स ओरिएंटेड असलं पाहिजे, इक्विटी आणि इन्क्लुजनेस म्हणजे सर्वसमावेशकता असली पाहिजे, इफेक्टिव्हनेस आणि इफेन्सिव्ह कार्यक्षमता असली पाहिजे आणि जबाबदारीचं तत्व असलं पाहिजे. म्हणजे गुड गव्हर्नन्सचे हे महत्त्वाचे काय आहेत कॅरेक्टरिस्टिक असताना आपल्या ठिकाणी दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे की ई गव्हर्नन्स इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ अचिव्हिंग गुड गव्हर्नन्स बिकॉज इट काय दिलेलं की त्या ठिकाणी आपल्याला 4 सेंटेन्स विधान दिलेत आणि त्या विधानापैकी कोणकोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला विचारण्यात आलेलं
आहे. तर ई गव्हर्नन्स इज अन इन्स्ट्रुमेंट अचिव्हिंग गुड गव्हर्नन्स म्हणजे नेमकं काय विधान आहे, तर इम्प्रूव्ह इफिशियन्सी अँड इकॉनॉमी, इन्हान्स सिटीजन गव्हर्नमेंट इंटरफरन्स, इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग, इन्क्रीज ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नमेंट ऑपरेशन. म्हणजे नेमकं ह्यातले ज्या 2 गोष्टी आहेत, 3 गोष्टी आहेत, त्या आपल्या बरोबर आहेत असं सांगण्यात आलं. आता ई गव्हर्नन्स हे सुशासन साध्य करण्याचे साधन आहे. कारण का? कारण ते कार्यक्षमता आणि अर्थव्यवस्था यांची सुधारणा करते, नागरिकांचे सहकारी इंटरफेस वाढवते, निर्णय क्षमता सुधारते आणि सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढवते. अशा पद्धतीची विधाने आहेत. कोड दिलेले ए आणि बी बरोबर किंवा बी आणि सी, सी आणि डी का ए बी सी डी, जे की याचं आन्सर आहे डी, जे की सगळी जी काही विधान दिलेली ती ई गव्हर्नन्स हे सुशासन साध्य करण्याचे महत्वाचे साधन आहे. कारण कार्यक्षमता अर्थव्यवस्था बरोबर सुधारते, निर्णय क्षमता सुधारते, नागरिकांचे सरकारी इंटरफेरन्स वाढवते, त्याच पद्धतीने सरकारी कामकाजातही पारदर्शकता वाढवण्याचं काम करतं. त्यामुळे दिलेल्या उत्तरामध्ये दिलेल्या कोडमधील जे काही डी पर्याय आहे ए बी सी डी हे चारही पर्याय काय आहेत, बरोबर आहेत, त्याची कारणं आहेत. ठीक आहे. ते हे नेमकं काय, तर सुशासन ही मूलभूत गोष्ट आहे. ई गव्हर्नन्स हे साधन आहे. ई गव्हर्नन्स एक साधन आहे यासाठी की सुशासनासाठी प्रक्रिया सुधारणावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय कोणतेही ई गव्हर्नन्स साधन यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून सुशासन, परिणाम आणि प्रक्रिया सुधारण्यासाठी ई टूलची किंवा ई साधनांची रचना आणि आकार ठरवते. मग ई गव्हर्नन्स हे सुशासनासाठी एक प्रभावी आणि कार्यक्षम साधन असू शकते जर आणि केवळ प्रक्रिया सुधारणा केल्या गेल्या असतील तर त्या पद्धतीने ई गव्हर्नन्स हे सुशासनासाठी एक प्रभावी आणि कार्यक्षम साधन बनू शकते. त्याच पद्धतीने काही प्रक्रिया स्वयंचलित केल्याने ते सोडवण्यापेक्षा अधिक समस्या निर्माण होतील. त्यामुळे ई गव्हर्नन्समध्ये नेमकं ई अक्षर जे आहे लहान, त्याचा अर्थ ई अक्षर जी हे आहे मोठं अक्षर असतं, त्याची प्रक्रिया ही अभियांत्रिकासह ई गव्हर्नन्सची प्रभावी अंमलबजावणी आय टी सामान्य माणसापर्यंत पोहोचवू शकते. सरकार, नागरिकांच्या आणि इतर भागधारकांच्या बदलत्या गरजांनुसार सेवा संरेखित करण्यात काय करते, मदत करते. आता आंध्र प्रदेशच्या आय टी धोरणाचे एक प्रमुख उद्देश म्हणजे चांगल्या नागरी सेवा प्रदान करण्यासाठी आणि सरकारी विभाग एजन्सीची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी प्रशासनाच्या प्रक्रियेत आय टीचा व्यापक वापर करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने राज्य हे ई गव्हर्नन्स मॉडेल म्हणून उदयास येत आहे, जे की आपण आय टी विषयी आंध्र प्रदेशविषयी सांगत आहोत. त्याच पद्धतीनं आय टी सीच्या वापरासाठी नियम आणि प्रक्रियेचे सरलीकरण हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्यामुळे युनायटेड नेशननी काही खालील क्षेत्रामध्ये काही गोष्टींमध्ये फरक सांगितला. ते नेमकं काय, तर सरकारी कामकाज सुधारले जाऊ शकते. म्हणजे ई सरकार जे आहे आंतर संस्थात्मक संबंधांना लागू होते आणि त्यात धोरण समन्वय असेल, धोरण अंमलबजावणी असेल आणि सार्वजनिक सेवा वितरण समाविष्ट आहे. त्याच पद्धतीने ई प्रशासन त्याला म्हटलं जाते, ई ॲडमिनिस्ट्रेशन म्हटलं जाते, जे आंतर संस्थात्मक संबंधांना लागू होते आणि त्यात काय केलं जातं, धोरण विकास असेल, संस्थात्मक क्रियाकलाप असेल किंवा ज्ञान व्यवस्थापन यांचा समावेश होताना दिसतो. तसेच ई गव्हर्नन्स आहे जी की हे नागरिक, सरकारी संस्था, सार्वजनिक आणि निवडून आलेले अधिकारी यांच्यातील परस्पर संवादाला लागू होते आणि त्यात लोकशाही प्रक्रिया, खुले सरकार आणि पारदर्शक निर्णय घेण्याचा काय होतो, समावेश होताना दिसतो. म्हणजे महत्त्वाचं ई गव्हर्नन्समध्ये ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत, जी काही मूलभूत साधनं आहेत, त्यांचा आपण विचार या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याचं आन्सर सर्व बरोबर आलेलं आहे. खालीलपैकी परत तसाच क्वेश्चन आहे की विच अमंग द फॉलोइंग इज अ नॉट फीचर ऑफ गुड गव्हर्नन्स. हाही प्रश्न आपल्याला येऊन केलेला आहे की नॉट विचारलेला आहे आपल्याला एक्झामला. आपला आवडता प्रश्न आहे की नेमकं खालीलपैकी कोणते सुशासनाचे वैशिष्ट्य नाही आणि सर्वसमावेशकता जे आता आपण बघितलं होतं, नॉन रिस्पॉन्सिव्ह आणि गैरसमिती, नॉन रिस्पॉन्सिव्ह आणि निगेटिव्हिटी ह्या ठिकाणी दिसते. त्याच पद्धतीने सहभाग आणि जबाबदारी आणि पारदर्शकता जी की आपण आता जे काही त्याची आपण फीचर्स बघितले त्यामध्ये आपल्याला हे लक्षात येतं. आता ह्या ठिकाणी नॉन रिस्पॉन्सिव्ह म्हणजे अजबाबदारीतत्व किंवा गैरसहमती असं काही वैशिष्ट्य असावं का, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे हे आन्सर असावं. कारण का ज्या काही आपल्या वैशिष्ट्य सुशासनाची चांगलं सांगितलं त्या पद्धतीने बाकीच्या 3 गोष्टी पॉझिटिव्ह असतील, सकारात्मक असेल, एक जर त्यामध्ये निगेटिव्ह असेल तर ते नक्की आन्सर असतं.
पण नेमका प्रश्न काय विचारत तेही इतकं महत्वाचं आहे. त्याच्यावरती व्यवस्थित विचार करून प्रश्न नीट समजून त्या उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. म्हणजे ह्याचं आन्सर आहे नॉन रिस्पॉन्सिव्ह अँड नॉन कॉन्सिक्वेन्स, म्हणजे जे काही अजबाबदारीचे तत्व किंवा गैरसहमती हे सुशासनाचे वैशिष्ट्य नाहीये, सुशासन वैशिष्ट्य नाहीये, त्यामुळे ते वेगळं आहे. बाकीचे जे आहेत ते सुशासनाचे वैशिष्ट्य असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे आता मागेच आपण ट्रान्सपरन्सी बघितली होती, त्याचप्रमाणे इक्विटी बघितली होती, पार्टिसिपेटरी, अकाउंटेबल, इन्क्लुजन, हे जे काय आहे सुशासनाची वैशिष्ट्य आहेत. चौथा प्रश्न हाही आपला प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे की मॅच लिस्ट फर्स्ट अँड मॅच लिस्ट सेकंड अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर फ्रॉम द कोड्स गिवन बिलो. यामध्ये आपल्याला गुड गव्हर्नन्स दिले, सिटीजन चार्टर दिले, अम्बुड्समन दिलेले नाही, राईट टू एज्युकेशन ऍक्ट दिलेला आहे, बरोबर. आरटी हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे. डायरेक्ट आरटी ही असंच दिलेलं आहे. ह्याचा नेमका लॉंग फॉर्म काय हे आपल्याला माहितीच असायला पाहिजे. हे नेमकं काय याचं आन्सर काय असायला पाहिजे किंवा आरटी ऍक्ट कशाविषयी बोलतोय हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. आता महत्वाचं आपण ह्या रिलेटेड गुड गव्हर्नन्स रिलेटेड हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. तर नेमकं गुड गव्हर्नन्सचं आपल्याला काय सांगण्यात आलं आहे का किंवा काय आहे, तर आत्ताच आपण बघितलं की त्याचं काय होतं महत्वाचं की वैशिष्ट्य होतं की न्याय आणि सर्वसमावेशकता ही गुड गव्हर्नन्सचं काय आहे वैशिष्ट्य आहे. आरटीव्ही साठी म्हटलं तर कलम 21A किंवा शिक्षणाचा मूलभूत हक्क जो आहे तो 21A मध्ये आपल्याला समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग ज्या ठिकाणी सुशासन ए ला 2 जे पर्याय असतील ते उत्तर आपलं असणार आहे. जर आणखी टॅली करायचं असलं डील आपल्याला काय हवंय, डील आपल्याला 4 हवंय. त्यामुळे आन्सर काय असणार, आन्सर इज दॅट ए, जे की या ठिकाणी सुशासन न्याय आणि सर्वसमावेशक विषयी बोलत आहे किंवा नागरी सेनेत जे आहे ते नागरिकांचे सक्षमीकरणावर शब्दातच अर्थ आहे नागरीकरणाचे सक्षमीकरण. त्याच पद्धतीने लोकपाल जे आहे ते लोकांचे रक्षक आहे. दिसताना प्रश्न हा किती वरवरचा किंवा बघितला तर आपल्याला वाटतं की 4 ऑप्शन दिलेले आहेत किंवा 4 जणांचे आपल्याला आन्सर माहिती असणं गरजेचं आहे. पण किती सोपं आहे, प्रत्येक शब्दामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचे आन्सर मिळत आहे. म्हणजे शब्दशः अर्थ बघितलं तर तरी आपल्याला ते सोडवता येतं. लोकपाल म्हटलं की लोकांचे रक्षक म्हणून येते किंवा अशा काही गोष्टी आहेत की सिलेबस जर तुम्ही नीट वाचला तर तुम्हाला त्या कन्फ्यूज होणाऱ्या गोष्टी नेमक्या कशातले विचारले काय विचार हे नक्की तुमच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे प्रश्न नीट वाचायचा, काय विचार आहे ते नक्की बघायचं, त्यानुसार आन्सर पर्यंत पोहोचायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आता हे नेमकं काय आहे तर प्रशासन ही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ज्यामध्ये अधिक सहभागाची आवश्यकता असते, ज्याचा उद्देश चांगला निर्णय आणि सर्वसमावेशक प्रशासन आणणे, नागरिकांच्या सहभागाद्वारे संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि धोरण अंमलबजावणीमध्ये उपयुक्त बनवणे. विकसनशील राष्ट्रामध्ये ICTचा वापर अनेकदा मर्यादित असतो कारण विशिष्ट लक्ष्यावर उद्दिष्ट ठेवणारा आणि ते साध्य करण्यासाठी योग्य वेळ धरणारा धोरणात्मक दृष्टिकोन काय असतो आवश्यक असतो. त्याच पद्धतीने सर्वसमावेशक सुशासन आणण्यासाठी मजबूत गव्हर्नन्सची सहभागाची काय असते गरज असते. यासाठी प्रथम आम्ही मजबूत गव्हर्नन्स पायाभूत सुविधा तयार करतो ज्यामुळे परिणाम काय होते त्याचे चांगले मिळतात. प्रशासनामध्ये सेवांचा दर्जा सुधारणे, नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता, परिणामकारकता, भ्रष्टाचार कमी करणे हे सर्व महत्वाचे सुशासनाचे काय प्रमुख वैशिष्ट्य आहेत जे मजबूत प्रकल्पाच्या मदतीने शक्य आहे. सर्वसमावेशक सुशासन आणण्याचा एक सलग मार्ग आहे. म्हणून आपण म्हणू शकतो देशात सर्वसमावेशक सुशासन आणण्यासाठी गव्हर्नन्स हा एक व्यापक दृष्टिकोन आहे. सरकारने शहराच्या वेबसाईटला भेट देणाऱ्या कोणालाही इंटरनेटद्वारे शहरातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यास, त्यांच्याशी सुसंवाद साधण्यास सक्षम केले जाते किंवा सक्षम केले पाहिजे. इंटरनेटचा वापर सेवा वितरण वाढवते. हे सर्वसमावेशक सुशासनाचे मुख्य क्षेत्र आहे, मुख्य केंद्र क्षेत्र आहे जे समाजाच्या सर्व गटांना एकाच व्यासपीठावर सेवा प्रदान करण्याचं काम करताना एक व्यापक शैली असल्याचा पाठपुरावा करते. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने गुड गव्हर्नन्सची जी काही महत्वाची वैशिष्ट्य होती ज्यामध्ये आपल्याला पायाभूत सुविधा तयार करते हे सांगितलेलं, प्रशासनातील सेवांचा दर्जा सुधारणा, नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता, परिणामकारकता आणि भ्रष्टाचार कमी करण्यावर जास्त सुशासनाचा भर असलेल्या आपल्या ठिकाणी दिसून येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा. भारतातील सहभागात्मक विकास प्रतिमानाचे मुद्दे आणि आव्हाने कोणते आहेत आपल्याला असं विचारण्यात आलंय की नेमकं भारतातील सहभाग पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट विचारत त्याचे नेमके काय आहेत तर खराब विकास शासन किंवा पुअर डेव्हलपमेंट गव्हर्नन्स आहे किंवा विकास प्रक्रियेत नागरी समाज संस्थांचा कमी सहभाग आहे किंवा
प्रभावी लोकशाहीचे विकेंद्रीकरण आहे, ज्यामुळे ते एक आव्हान आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारण्यात आले, मुद्दे आणि आव्हाने विचारण्यात आलेले आहेत, बरोबर. म्हणजे ज्यावेळी आपल्याला इथे चॅलेंजेस विचारण्यात येतात तेव्हा ते चॅलेंजेस निगेटिव्ह अर्थाने येतात, निगेटिव्ह असतात. त्यावेळी आपल्याला ज्या गोष्टी निगेटिव्ह विचारतात त्याची पर्याय किंवा त्याची विधान ही निगेटिव्हच असणार आहेत. त्यामध्ये जे एक पॉझिटिव्ह असेल त्या काही गोष्टी आपण एलिमिनेट करू शकतो. तर ते नेमकं काय आहे, आता या ठिकाणी आपलं पुअर डेव्हलपमेंट गव्हर्नन्स आहे शक्यता आहे, पुअर इन्व्हॉल्वमेंट सांगितलं शक्यता आहे, पण इफेक्टिव्ह डेमोक्रॅटिक डिसेंट्रल म्हणजे प्रभावी लोकशाहीचे विकेंद्रीकरण केल्यामुळे भारतातील सहभागात्मक विकास प्रतिमानाचं आव्हान आहे का, तर नक्कीच नाही. त्यामुळे इफेक्ट ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कारण विकेंद्रीकरण झाल्यामुळे, लोकशाहीचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे लोकांचा लक्षणीयरित्या सहभाग वाढलेला आहे आणि ही एक चांगली बाब आहे. त्यामुळे भारतातील सहभागावरती त्याचा कोणताही आव्हानात्मक परिणाम नाहीये. त्यामुळे हा पर्याय आपण ह्या ठिकाणी इलिमिनेट करू शकतो, जे की ते आव्हान नाहीये. तर जेव्हा आपण सी इलिमिनेट करतो तेव्हा आपण सी कोणकोणत्या ठिकाणी हे पाहून ते आन्सर आपल्याला नसणार आहे, म्हणजे राहतं फक्त सी. त्यामुळे आन्सर आहे ए अँड बी, म्हणजे पुअर डेव्हलपमेंट गव्हर्नन्स अँड पुअर इन्व्हॉल्वमेंट ऑफ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन इन इंडिया हे आपलं आन्सर असणार आहे. त्यामुळे उत्तर आहे सी. ठीक आहे. नेमकं काय आहे तर संयुक्त राष्ट्र आणि जागतिक बँक यासारख्या बहुपक्षीय संस्थासह 90च्या दशकाच्या मध्यापासून विकास प्रकल्पामध्ये सुधारणा करण्यासाठी सामुदायिक खरेदी, विक्री आणि अंमलबजावणीचे महत्त्वपूर्ण दंड सुनिश्चित करण्यासाठी एक मजबूत पद्धत म्हणून सहभागात्मक प्रक्रियेचे स्वागत केले गेलेले दिसून येते. ठीक आहे. तर जागतिक बँकेच्या मते सहभागात्मक नियोजन ही एक प्रक्रिया आहे जी मुख्य भागधारकांचा एक व्यापक आधार एकत्रित करताना दिसते. आता परस्पर संवादी आधारावर विद्यमान परिस्थितीचे निदान करण्यासाठी आणि संयुक्तपणे ओळखल्या जाणाऱ्या समस्याचे निराकरण करण्यासाठी धोरणे विकसित करण्यासाठी ही प्रक्रिया लक्षणीयरित्या बदलू शकते. त्याच पद्धतीने त्याच्या काही वापरल्या जाणाऱ्या पद्धती असतील, खेळाडू असतील, वित्तपुरवठा स्त्रोत असतील, संस्थात्मकतेच्या पातळीवर काय असल्या अवलंबून असलेल्या गोष्टी असतील. मग युएनच्या स्थानिक अजेंडा 21 मध्ये देखील अंमलबजावणी हे पर्यावरण संरक्षण, सामाजिक विकास, स्थानिक क्षेत्र नियोजन, हवामान बदलाशी जुळवून घेणे किंवा आणीबाणीच्या प्रतिसादात्मक विविध उद्दिष्ट कशी पूर्ण करू शकतात याची उत्तम उदाहरणं देण्यात आलेले आहेत. मग भारतात 1 जून 1993 रोजी अंमलात आणलेल्या 73 आणि 74व्या घटना दुरुस्ती नुसार नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिलेला आहे. त्यामध्ये लोकांना आणि स्थानिकरित्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना सामायिक हितासाठी कार्य करण्याची आणि त्यांच्या समुदायांना विकास कसा व्हायला हे सांगण्याची शक्ती देते. म्हणजे नोकरशाहीच्या टॉप डाऊन योजनेमध्ये उणीव दूर करण्यासाठी स्थानिक समस्याचे स्थानिक निराकरण करण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ म्हणून प्रभाग परिषदेला सक्षम बनवण्याचा या दृष्टीचा विचार आहे. म्हणजे जे की आपला शेवटचा पर्याय प्रभावी लोकशाही विकेंद्रीकरण जे देणे ते आपलं आव्हान होऊ शकत नाही, कारण त्यामध्ये आपल्याला समस्या स्थानिक समाजाचे स्थानिक निराकरण करण्याचे एक सक्षम व्यासपीठ म्हणून आपण त्याकडे पाहिलेलं आहे. त्यामुळे ते आन्सर नाहीये, बाकीचे जे आहेत ती काय आहेत आव्हानं आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6वा की लोकशाही सरकार हे अलोकशाही सरकारपेक्षा चांगली असते, कारण काय, नेमकं काय, तर अ डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट इज अ बेटर दॅन अ नॉन डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट बिकॉज काय, तर हे जबाबदार असू शकते किंवा असू शकत नाही. म्हणजे लोकशाही सरकार हे अलोकशाही सरकारपेक्षा चांगले असं म्हणतात, कारण हे जबाबदार असू की इट मे और मे नॉट बी अकाउंटेबल, देन इट ऑलवेज रिस्पॉन्स टू द नीड्स ऑफ द पीपल, इट इज अ मोर अकाउंटेबल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अँड नन ऑफ द. आता जर बघितलं पर्याय तर हे जबाबदार असू शकते किंवा नाही वगैरे असं नाही, असू शकते किंवा नाही म्हणजे ही शासनते. त्यामुळे हा पर्याय असू शकत नाही. ते नेहमी लोकांच्या गरजांना प्रतिसाद ते नेहमीच देतं असं नाही, किंवा प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक लोकांच्या येणाऱ्या गरजांना नेहमीच प्रतिसाद दिला म्हणजे लोकशाही सरकार असं म्हणता येणार नाही. वरीलपैकी काही नाही हे होऊ शकत नाही, कारण यामध्ये अजून एक दिले की हे सरकारचे अधिक उत्तरदायी स्वरूप आहे. म्हणजे हे चांगलं नेमकं काय, जास्तीत जास्त चांगला कोणता पर्याय यावरून ठरवायचं की याचं उत्तर नेमकं काय असू शकतं, कारण हे नेमकं काय सांगतं की इट इज अ मोर अकाउंटेबल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, जे की सरकारचे अधिक उत्तरदायित्व स्वरूप असल्या कारणानं लोकशाही सरकार हे अलोकशाही सरकारपेक्षा चांगले आहे. ठीक आहे. पुढे नेमकं काय, तर सरकारची लोकशाही प्रणाली ही सरकारचा एक प्रकार आहे ज्यामध्ये
सर्वोच्च शक्ती लोकांमध्ये निहित असते आणि त्यांच्याद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे वापरली जाते, ज्यामध्ये नियमितपणे मुक्त निवडणुकांचा समावेश असतो. लोकशाही सरकार हे एक चांगले सरकार आहे, कारण ते सरकारचे उत्तरदायित्व स्वरूप आहे. लोकशाहीमुळे निर्णय घेण्याची गुणवत्ता सुधारते. मतभेद संघर्षांना सामोरे जाण्याची लोकशाही चांगलं पद्धत प्रदान करते. त्याच पद्धतीने लोकशाही नागरिकांचा काय करते, सन्मान वाढवते. त्यामुळे लोकशाही हे काय आहे, कसला फॉर्म आहे, तर एक चांगला किंवा एक सरकारचे एक चांगले उत्तरदायी स्वरूप आहे. इट इज अ मोर अकाउंटेबल फॉर्म ऑफ अ गव्हर्नमेंट. ठीक आहे, त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट सी. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 7वा, की लोकशाही सरकारला निवडणुका जिंकल्यानंतर काही नियमांचा आदर करावा लागतो. यापैकी कोणता मुद्दा त्यांचा नियमाचा भाग नाही असं आपल्याला विचारण्यात आले. अ डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट हॅज टू रिस्पेक्ट some rules after winning the election, which of this point is not a part of those rules. ठीक आहे, नेमकं काय तर अल्पसंख्याकांना दिलेल्या हमीचा आदर करायला पाहिजे. प्रत्येक महत्वाच्या निर्णयाला अनेक विचारमण्यातून जावे लागते. पदाधिकारी जबाबदार नसणे किंवा पदाधिकाऱ्यांचे काही जबाबदारी असतात, हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकाशी रिलेटेड आहेत. नेमकं आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे, की आपल्याला कोणत्या नियमाचा भाग नाही विचारण्यात आलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी पाहून म्हणजे पदाधिकारी जे काय असतील त्यांनी जबाबदार असणं गरजेचं आहे, जबाबदार नसणं हे गरजेचं नाहीये. त्यामुळे हा नियमाचा भंग होऊ शकतो. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट सी. त्यामुळे नेमकं काय तर लोकशाही शासनाचा एक प्रकार आहे, जे जनतेने निवडलेले राज्यकर्ते सर्व प्रमुख निर्णय घेतात. तर ते नेमके निर्णय काय तर प्रत्येक महत्वाच्या निर्णयाला अनेक विचारमण्यातून जावं लागते. बरोबर, सध्याच्या राज्यकर्त्यांना बदलण्यासाठी निवडणुका लोकांना निवड आणि न्याय संधी देतात. ही निवड आणि संधी सर्व लोकांना समान आधारावर उपलब्ध असते. या निवडीचा उपयोग राज्यघटनेच्या मूलभूत नियमाद्वारे आणि नागरिकांच्या अधिकाराद्वारे मर्यादित सरकारकडे नेतो. अल्पसंख्याकांना दिलेल्या हमीचा आदर करणे आणि पदाधिकाऱ्यांच्या काही जबाबदाऱ्या सोडल्या जातात. म्हणजे महत्वाची जबाबदारी नसणे हा पर्याय, ही शंका किंवा हा नियमाचा भाग होत नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या असतात, पदाधिकारी जबाबदार असत नाहीत किंवा नाहीत, हा त्याचा पर्याय होऊ शकत नाही. म्हणून त्याचा आन्सर आहे पदाधिकारी जबाबदार नाहीत. आन्सर इज दॅट सी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 8वा, की नेमकी डेमोक्रेटिक डेफिसिट यांच्याशी संबंधित, की नेमकी कोणत्या स्टेटमेंटशी संबंधित आहे. 4 या ठिकाणी आपले स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत, की ए आहे राजकीय संस्थांवर नागरिकांचा विश्वास कमी होत आहे, किंवा प्रायमसी ऑफ अ फॉर्म ओव्हर सबस्टन्सेस, किंवा पदाच्या फॉर्मची प्रधानता, प्रातिनिधिक लोकशाहीतून सहभागी लोकशाहीकडे वळणे आणि नियमित निवडणुका न घेणे, त्यामुळे डेमोक्रेटिक डेफिसिट होते का असं आपल्याला विचारते. पण असं काय असू शकत नाही की नियमित निवडणुका न घेतल्यामुळे डेमोक्रेटिक, कारण प्रत्येक निवडणुकीला कारण असतात की कधी घ्यायची, 5 वर्षानंतर पोट निवडणूक असेल, मध्यंतरी काही प्रॉब्लेम चालेल, तर अशा वेळी त्या गोष्टी ठरत असेल. म्हणजे नियमित निवडणुका न घेणे त्यामुळे डेमोक्रेटिक डेफिसिट होते असं म्हणता येणार नाहीये. त्यामुळे डी हा पर्याय जो आहे तो असू शकत नाही. त्यामुळे डी ज्या ठिकाणी नसेल ते आपलं उत्तर असणार नाही. त्यामुळे आन्सर आहे, आन्सर इज दॅट सी. जे की ए बी सी बरोबर आहे. म्हणजे राजकीय संस्थांवर नागरिकांचा विश्वास कमी होते, त्यामुळे लोकशाही तूट निर्माण होते किंवा डेमोक्रेटिक डेफिसिट होते. त्याच पद्धतीने प्रायमसी ऑफ फॉर्म ऑफ ओव्हर सबस्टन्सेस होते. शिफ्ट फ्रॉम रिस्पॉन्सिव्ह डेमोक्रेसी टू पार्टिसिपेट डेमोक्रेसी होत असल्यामुळे लोकशाही तूट होताना दिसत आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट सी. हे नेमकं काय तर लोकशाही कमतरता किंवा लोकशाही तूट किंवा लोकशाही सरकारच्या सैद्धांतिक आदर्शाच्या तुलनेत राजकीय संस्था कार्यपद्धतीमध्ये लोकशाहीची अपुरी पातळी असणे. नेमकं कमतरता म्हणजे काय तर लोकशाही तूट ही अभिव्यक्ती प्रमुख लोकशाही संस्थांची अनुपस्थिती किंवा अविकसितता दर्शवण्यासाठी वापरली जाऊ शकते, परंतु या संस्था योग्यरित्या कार्य करण्यात अयशस्वी होताना दिसतात. पण अशा विविध मार्गाचे वर्णन करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. मग उदाहरणार्थ नेमकं काय तर पारदर्शकता असेल, जबाबदारीचा अभाव असेल, तांत्रिक निर्णय घेणे असेल, धोरण तयार करण्यात नागरिकांचा अपुरा सहभाग असेल, किंवा लोकशाही तुटीच्या पातळीचे मूल्यमापन लोकशाहीच्या प्रक्रियात्मक पैलूवर लक्ष केंद्रित करते, जे प्रतिनिधित्व आणि निर्णय घेण्याच्या यंत्रणेमध्ये परावर्तित होते. म्हणून लोकशाहीच्या कमतरतेच्या कल्पनेमध्ये नागरिकापासून सरकारपर्यंत प्रभावाच्या प्रवाहात
विकृती समाविष्ट आहे. म्हणजे तसा लोकशाही विविधतेच्या मुद्द्याशी त्याचा जवळचा संबंध असणं आपल्याला दिसून येतो. म्हणजे डेमोक्रॅटिक डेफिशियंट ही निवडणुका वेळेवर न घेणे ही त्याची कमतरता असू शकत नाही. तर लोकशाही सरकारच्या ज्या काही आदर्शाच्या तुलनेत राजकीय संस्था कार्यपद्धतीने लोकशाहीची जी काही अपुरी पातळी असेल त्या रिलेटेड ही लोकशाहीची तूट किंवा लोकशाहीची कमतरता आढळून येताना आपल्या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की राज्याची नेमकी भूमिका काय की व्हॉट इज द रोल ऑफ द स्टेट. राज्य हे आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वात महत्वाचा ऍक्टर आहे आणि सार्वभौमत्व हे त्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. बरोबर. त्याच पद्धतीने धोकादायक आंतरराष्ट्रीय वातावरणात आपले अस्तित्व सुनिश्चित करण्याचा राज्य नेहमीच प्रयत्न. आता धोकादायक आंतरराष्ट्रीय वातावरण ही एक महत्वाची गोष्ट आहे की एलिमेंट होण्यासाठी. त्याच पद्धतीने सी मध्ये दिले की राज्य नैतिकतेने आणि लोकसंख्येच्या मूल्यानुसार वागते. चौथा पर्याय की राज्य हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वात महत्वाचा ऍक्टर आहे. सार्वभौमत्व हे त्याचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य आहे आणि राज्य नेहमीच धोकादायक आंतरराष्ट्रीय वातावरणात आपले अस्तित्व सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करेल. आता जर ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर राज्याची भूमिका काय असं आपल्या विचारात आलेलं, पण या ठिकाणी पर्याय बघताना ही दोन्ही सेंटेन्स या ठिकाणी आलेली दिसून येतात. म्हणजे नेमकं काय सांगा असाही प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. कारण का तर जरी हे दोन्ही सेंटेन्स दोन्हीही या ठिकाणी बरोबर असतील पण या दोन्हींचं एकत्रीकरण ह्या ठिकाणी असेल आणि आपल्याला पर्याय हे दोन्हीपैकी एक देता येत नसेल तर अशा वेळी पर्याय नेमका जे दिलेलं आहे दोन्हीमध्ये ते आपल्याला देता येऊ शकतं. कारण ह्या दोन्ही गोष्टी त्यामध्ये जर समाविष्ट होत असतील तर असं पर्याय उत्तर डबल आलंय प्रश्न चुकीचे आहे किंवा असं विचारता कामा नये अशी शंका उपस्थित करण्यात काही अर्थ नाही. कारण जे विचारले किंवा जे काही भूमिका सांगितली ती जर एका ठिकाणी एका पर्यायामध्ये जर समाविष्ट होत असेल तर ते त्याचं उत्तर असणार आहे. त्यामुळे याचं आन्सर आहे आन्सर इज दॅट डी. तर नेमकं काय तर एखाद्या राज्याचा सानुकूल किंवा सध्याच्या कायद्यावर आधारित त्याच्या कृतीसाठी एखाद्या व्यक्तीवर कायदेशीर जबाबदाऱ्या असतात. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय अधिकार क्षेत्रात असो कायदेशीर राज्याची जबाबदारी म्हणजे कायदे आणि कायद्याचे काही प्रकारचे मान्यताप्राप्त प्राधिकरणाद्वारे अर्थ लावणे या संबंधीच्या कृतीला प्रतिसाद देणे. राज्य हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वात महत्वाचा अभिनेता किंवा ऍक्टर आहे. सार्वभौमत्व हे त्याचे वेगळे वैशिष्ट्य आणि राज्य नेहमी धोकादायक आंतरराष्ट्रीय वातावरण आपले अस्तित्व सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे त्याचा आन्सर दिला आहे डी. ठीक आहे. पुढचा प्रश्न ह्या सेशन मधला शेवटचा प्रश्न आहे की नागरी समाज हे कसे समजले जाऊ शकतात किंवा सिव्हिल सोसायटी कॅन बी अंडरस्टूड ॲज. नेमकं नागरी समाज म्हणजे काय तर राज्याची संपूर्ण लोकसंख्या म्हणजे नागरी समाज का किंवा राज्यातील लोक हे जे राजकीय दृष्ट्या सभ्य पद्धतीने वागतात म्हणून त्यांना नागरी समाज म्हणायचा का किंवा सी मध्ये दिले की सेवानिवृत्ती नागरी सेवकांनी बनलेली एक सामाजिक संस्था आहे म्हणून त्यांना नागरी समाज म्हणायचा का. शेवटचं एक आहे की एक फ्रेमवर्क ज्यामध्ये राजकीय अधिकार नसलेले लोक त्यांचे जीवन चालवतात म्हणून त्याला नागरी समाज म्हणायचं का. तर अ फ्रेमवर्क विदिन विच पीपल हु लॅक पॉलिटिकल अथॉरिटी कंडक्ट देअर लिव्स. हे त्याचं आन्सर आहे डी. जे की एक फ्रेमवर्क आहे ते नेमकं काय आहे तर नागरी समाज मोठ्या प्रमाणात अशा संस्थांनी बनलेला असतो ज्या सरकारशी संबंधित नसतात जसे की शाळा विद्यापीठे स्वारस्य गट व्यावसायिक संघटना चर्च सांस्कृतिक संस्था आणि कधी कधी व्यवसाय. आता निरोगी लोकशाहीसाठी अत्यावश्यक समजले जाणारे सामाजिक समाजाचे एक घटक नागरिक आणि सरकार दोघांसाठी माहितीचे एक महत्वाचा स्रोत आहे. ते सरकारी धोरणे कृतीचे निरीक्षण करतात आणि सरकारी नेत्यांना जबाबदार करतात. त्या पद्धतीने सरकार खाजगी क्षेत्र इतर संस्थांसाठी काही पर्यायी धोरणे देखील ते देताना दिसतात. तसेच सेवा वितरित करतात. विशेषतः गरीब आणि कमी सेवा असलेल्यांना ते वैयक्तिक अधिकाराचे रक्षण करताना देखील दिसून येतात आणि स्वीकारलेले सामाजिक नियम असतील वर्तन बदलण्यासाठी काम ठेवण्यासाठी ते कार्यरत असताना आपल्या ठिकाणी दिसून येतात. मग आधुनिक समाजातील इतर गट आणि संस्थांप्रमाणे नागरी समाज बनवणाऱ्या ना नफा संस्था या अंतर्गत कार्य करतात आणि आर्थिक राजकीय आणि सामाजिक प्रणालीद्वारे कंडिशन केलेल्या असतात. मग या बदल्यात ना नफा तोटा ज्या काही संस्था आहेत त्यांचे गट सदस्यांना 3 मूलभूत नागरिक तत्वे वापरण्याची परवानगी देतात. मग सहभागी प्रतिबद्धता असेल घटनात्मक अधिकार असेल नैतिक जबाबदारी असेल शांतता असेल सुरक्षा आणि विकासासाठी लोकशाही सुरक्षित करण्यासाठी मजबूत नागरी समाजाची उपस्थिती काय असते आवश्यक असते. ती एक महत्वाची फ्रेमवर्क आहे जे की राजकीय अधिकार नसलेले लोक त्याचे काय करतात जीवन चालवतात त्यालाच नागरी समाज किंवा
सिव्हिल सोसायटी असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने जे काही युनिट 10 मधला आपला महत्त्वाचा युनिट होता गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स, सिव्हिल सोसायटी, रोल ऑफ द स्टेट, हे जे की आपण या सेशनमध्ये चांगल्या रीतीने आपण डिस्कस केलेले आहे. आशा आहे की ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या समजल्या असेल आणि परीक्षेमध्ये जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतील तेव्हा तुम्ही ते योग्य पद्धतीने टॅकल कराल. आणि अशा पद्धतीने हे सेशन आपलं या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद.